मत्ताई लिहिलं धडस खबर 8 अध्याय. येसू थे डोंगर उतरून आले तवर पजा गुंपुल गुंपुलच्यानी त्यांना मग्ग गेली. तवर एकलं कुष्ठरोगेलं येऊन त्यांना पडो सागिला पडून प्रभू तुल्ले इष्टम होल्याक मत्त धड कर म्हणून त्यांना संग म्हटलान. येसू त्यांनाच हात पगरून त्यात हाबडून मल्ले इष्टमस तुना धड होई म्हणत म्हटलान. संगस त्याचे कुष्ठरोगातलून धड होलं. तवर त्यांना त्या संग हे संगत कोणालेच नको सांगू, पण त्यांले गवायच्यानी रवासाठी मोसे धर्मशास्त्रमाच्यानी कानुका दे म्हणून सांगलन. त्यांना कपेर्नहूम पट्टणात गेले तवर 100 जण सैनिकुलाले मोठं होलं ऐकलं. त्यांना जवळ येऊन प्रभू माझं दासुडू पक्षवातमाकून भरी बाध पडत घरात बजेर पडून हाय म्हणत त्यांना तर बतमी लाडून घेतलन. तवर त्यांना मीनं येऊन त्यात धड करतं म्हणून ते अधिपती संग सांगलन. पण ते अधिपती प्रभू तुनं माझ्या घरात येवाले मीनं योग्य नहो, तुनं गोट मात्र मग सेलू दे. तवर माझा दासुडू धड होते म्हणून जवाब दिलन. मीनं सुगा अधिकारमा खालतू राहिला हो, मा खालतू सुगा सैनिकुल हात. मीनं ऐकल्यात जय म्हटल्या जाते, ए म्हटल्या येते. माझे दासुडू आता हे भने कर म्हटल्या करते. येसू हे गोठी ऐकून आचार्य पडलं. त्यांना आता अनुसरींचाच पजा संघ मीनं इस्रायल पजात एवढं मोठं विश्वासम राहिले ना आता कोणातच नाही देखा म्हणून मीनं तुम्हा संघ हक्क सांगता. जुगझिन युदुल होय नाहीची पजा अख्खे देशनाटून येऊन देवाचे राज्यमात अब्राहम इस्साकू याकोबला संघ जेवणाचे पंक्तीत बसतात म्हणून मीनं तुम्हा संघ सांगता. पण किती जण इस्रायल पजात भेव लागे तिथल्या अंधारात ढोगलून टाकते, ते तर रडणं दात कुरकुटणं राहते. तवर येसू अधिकारी संघ जई तुला नंबलेच्यानीस तुला जरगते म्हणून सांगलन. हेच वक्तीत त्यांनाच सेवकडू धड होलं. येसू पेतुरूच्या घरी आले तवर जराकून बजेर पडून राहिले. त्यांनाचे सासवेत देखून त्यांना तिम्याचं हात हाबडतानीस जर तिम्यात सोडून गेलं तिम्या उठून त्यांले सेवा केलन. देवबुडच्या वक्तीत पजा दैत धरले जुग जनात त्यांना जवळ धरून आले. त्यांना 21 गोठीन दैतनाथ सोडवून रोगेलनाथ अख्यांत धड करलन. त्यांना हांचे कष्टनाथ त्यांनावर घालून घेतलन. अजून हांचे रोगनाथ हेडून टाकलन म्हणून येशया प्रवक्त्याकून देव सांगून राहिलं गोट तसं नेरवेरलं. येसू त्यांना सैग राहिले पजा गुंपूत देखून त्यांनाच्या शिशुला संग गलिलय समुद्रमाचे तेबायच्या पाक्याले जवाई म्हटलन. तवर धर्मशास्त्रम बोधकराचं ऐकलं येऊन गुरुजी तुनं कोठी गेले कन सरे, मीनं तू संग येतं म्हणून त्यांना संग म्हटलन. त्यालागी येसू खोलीना आले सोऱ्याला हात, अभरात उडाचे फाकराना आले गुल्लू हात. पण माणसाचं लेख झालं मल्ले डोय टेकोवाले सुगा जगा नाहीतं म्हणून त्या संग म्हटलन. त्यांना आता अनुसरींचाच्या नात अजून ऐकलं. प्रभू आधी मीनं जाऊन माझे बात गडदे घालून येवाले मल्ले सेलू दे म्हणून हटकलन. येसू त्या संग आत्मीयांग मोरून गेली त्यांत गडदे घालतात, पण तुनं मा मग्ग ये म्हणून म्हटलन. येसू पडवा वेगळे तवर त्यांना शिशुल सुगा त्यांना मग्ग गेले. म्हणून घे नाहीचं समुद्रमावर मोठी भराधुंद आडी आली. तडालू पाडव्यात पडले तवर येसू जप्पेकून राहताने शिशुल त्यांना जवळ जाऊन त्यांना आता उठवून प्रभू आम्ही मरून जात आहो अंत कापाड म्हटला. त्यालागी त्यांना उलस विश्वासम राहिलं नवला तुम्ही काहले भीता म्हणून त्यांना उठून वरानेतन समुद्रमात दटावलन. तवर अख्खही शांतम होलो. थे माणसं कितीकी आचार्य पडली. यांना कसंच होय की यनाले वरानीनं समुद्रम सुगा लोबडतात म्हणून ते सांगून घेतला. येसू गलिलय समुद्रमाचे तेबायचे ओड्डूले राहिले गेरेसेनू प्रांतमाले चेरून घेतलं. तवर दैत धरली दोघी माणसं मडीघलाचे जगनाटलून त्यांना जवळ आली. त्याई भरी भेव लागेसी राहिल्यासाठी ते वाटेकून कोणीच नाही जाऊ सका. त्याई देवाचे लेका आमाकून तुल्ले काय हंच जोलेले नोकेऊ देव शिक्षा घालाले निक्रम केले वक्तीजून आधीस अंत बाध घालाले आलास की म्हणून घट्ट कीकल घातला. त्यांले इटलेक दुरार मोठं डुकरनाचं मंद चरत राहिलं. तवर ते दैत एक याल्ला हंत बाहेर घातलंस राहिल्या. ते डुकरनाचे मंद्यात जाऊ दे म्हणून येसू तर बतमीला आला.
निघून जा म्हणून त्यांना सांगले तवर ते दैत ते मनसातून बाहेर निघून ते डुकरनाचे मंद्यात निघले. संगसू डुकरनाचं मंद राहिले जाग्यावरचून खालतू धावा लागून जाऊन समुद्रमात पडून मरून गेले. तवर ते डुकरनाची राखणदार पटनामात धावा लागून जाऊन तेत जरगला अख्खाई अजून दैत धरले मनसा गूर्चून सांगले तवर ते पटलमाटली जूग जण पजा येसू जवळ येऊन हांचे प्रांतमात सोडून जेई म्हणून बतमीलाडून घेतला.